विटा पोलिसांनी अर्जदारास पंधरवड्यात सीसीटीव्ही फुटेज द्यावेत. राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाचा महत्त्वपूर्ण आदेश. माहितीच्या अधिकार अधिनियमाअंतर्गत मागवलेल्या विटा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज अर्जदारास उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांनी दिला आहे. राज्य माहिती आयुक्त मकरंद रानडे यांनी दिलेल्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सांगली जिल्हा सचिव प्रशांत प्रताप कदम यांना उपलब्ध करून द्यावेत असे निर्देश दिले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सांगली जिल्हा सचिव प्रशांत प्रताप कदम यांनी माहितीच्या अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दिनांक 18 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते दिनांक 20 जून 2024 रोजी रात्री 12 वाजल्यापर्यंतचे विटा पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागवले होते. मात्र जनमाहिती अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर प्रथम अपीलही नामंजूर झाल्याने त्यांनी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केले. द्वितीय अपीलाच्या सुनावणी दरम्यान आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या DK बसू विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल प्रकरणातील निर्णयासह माहितीचा अधिकार अधिनियमातील संबंधित तरतुदींचा विचार केला. आयोगाने स्पष्ट केलं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित ठेवणे व फुटेज जतन करण्याबाबत निर्देश दिले. मात्र सीसीटीव्ही फुटेज माहितीच्या अधिकाराखाली देण्यास कोणताही सर्वसाधारण बंदी नाही. तसेच माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम 8 मधील कोणताही अपवाद या प्रकरणात लागू होत नसल्याने संबंधित माहिती नाकारता येणार नाही असं आयोगाने नमूद केलंय. आयोगाने वर्तमान जनमाहिती अधिकारी तथा पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे यांना संबंधित सीसीटीव्ही फुटेज 15 दिवसाच्या आत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच प्रथम अपीलीय अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग यांनी या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावे असेही निर्देश दिले आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यासंदर्भातील हा राज्य माहिती आयोगाचा महत्त्वपूर्ण आदेश मानला जात असून सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराला बळकटी देणारा निर्णय म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे. बंडू चौगुले, प्रतिनिधी, उदय वार्ता न्यूज नेटवर्क.